आणि आता राज्यातल्या बातम्या। लातूरमध्ये घरगुती गॅस वितरण यंत्रणा पूर्णपणे ठप्प। साठा संपल्यामुळे गॅस एजन्सी बाहेर घरगुती सिलेंडरचं वितरण थांबलं। सकाळपासून सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा। लातूरमध्ये ऑटो रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ। गॅस तुटवड्याचा ऑटो चालकांना देखील फटका बसल्यानंतर दरवाढीचा निर्णय। लातूरमध्ये रिक्षाचा प्रवास आता टप्प्यानुसार 5 ते 10 रुपयांनी महागलाय। बुलढाण्यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा। गॅस एजन्सीच्या बाहेर सिलेंडर घेण्यासाठी 1 किलोमीटरपर्यंत नागरिकांच्या रांगा, तर पोलीस बंदोबस्तामध्ये गॅस सिलेंडरचं वितरण। नागपुरात ऑटो एलपीजी गॅस दरामध्ये 15 रुपयांची वाढ। सध्या नागपुरात ऑटो एलपीजी दर 135 रुपयांवर। शहरातील 80% एलपीजी पंप बंद। नागपुरातील जवळपास सर्व ऑटो एलपीजी पंप बंद। शहरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या 20 पंपांपैकी ऑटो एलपीजी साठा शिल्लक नसल्यामुळे सर्व बंद। पेट्रोलवर ऑटो चालवण्याची वेळ मात्र प्रवासी भाडं वाढवून देत नसल्यामुळे व्यावसायिक हवालदिल। पुण्याच्या चाकडमध्ये गॅस टँकरमधून अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 49 लाखांचा मुद्देमाल जप्त। पोलिसांची कारवाई। घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले। रत्नागिरीमधील एलपीजी ऑटो गॅस पंपाला 12 दिवसानंतर गॅसचा पुरवठा। एका वाहन चालकाला केवळ 500 रुपयांचा गॅस मिळणार। गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे व्यवस्थापकांचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा। शहरातील 25 ते 30 हजार रिक्षा चालकांवर संकट। एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांचा अघोषित बंद। रस्त्यावरील रिक्षांची वर्दळ आता कमी झाली। सोलापुरात गॅस एजन्सीच्या बाहेर थांबलेल्या नागरिकाला भोवळ। कुमठा नाका परिसरातील प्रेक्षक गॅस एजन्सी बाहेरील घटना। रांगेतील नागरिकाला अचानक भोवळ आल्यामुळे काही काळासाठी गोंधळ। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये आजही गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम। गॅस सिलेंडरचा तुटवडा कायम। सरकारचं नियोजन नसल्यामुळे नागरिकांना त्रास। खासदार बळवंत वानखडे यांची टीका। वसईच्या नायगावमध्ये गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या एजन्सी बाहेर रांगा। 15 दिवसापासून ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण। भारत गॅसच्या सिलेंडरसाठी सरस्वती गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी। गणेशगडाच्या वेताळवाडी येथील 14व्या नारळी सप्ताहासाठी नागतळा ग्रामस्थांची महापंगत। गॅस टंचाईचा नारळी सप्ताहाला फटका। चुलीवर 51,000 पुरणपोळी बनवल्या। जालन्यातील रिक्षाचालक संकटात। शहरातील 4ही एलपीजी ऑटो गॅस पंप कोरडे ठाक। प्रवासी वाहतुकीसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम। पुरवठा सुरळीत करण्याची ऑटो रिक्षा चालकांची मागणी।